कधीकधी ताटात आवडती भाजी असली तरी आपल्याला ती खावीशी वाटत नाही. अशा वेळी पोळी भाकरी खमंग झणझणीत अशा सुक्या चटणीबरोबर आपल्याला खावीशी वाटते. आपल्याकडे तीळ, जवस, खोबरे, फुटाणे, कारळ अशा विविध प्रकारच्या सुक्या चटण्या भरपूर प्रमाणात केल्या जातात. आजच्या रेसिपीमध्ये त्यापैकीच एक खोबऱ्याची सुकी आणि खमंग अशी चटणी आपण तयार करणार आहोत. इथे मी सुके खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं खलबत्त्याने ठेचून ते मऊ करून घेतलेले आहे. आता इतर साहित्यामध्ये बघा, आपण लाल तिखट घेतलेले आहे आणि छान भरपूर असे ताजा कढीपत्ता आहे आणि हे लसूण देखील भरपूर घेतलेले आहे आणि लसूण आपण न सोलता घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे आहेत आणि 1 चमचा साखर देखील घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आहे आणि कोथिंबीर देखील आपण या चटणीमध्ये वापरणार आहोत. तर बारीक करून घेतलेले हे सर्व खोबऱ्याचे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि त्यामध्ये वरून आपण सोलून न घेतलेले लसूण देखील घालणार आहोत आणि घेतलेले जिरे त्यात घालूयात. कोथिंबीर आणि कढीपत्ता देखील यामध्ये आपण घालूयात. आता प्रथम सुरुवातीला एवढेच घटक घालून आपण थोडंसं जाडसर असं ते आपण वाटून घेऊयात. पुन्हा एकदा आपण तिखट, मीठ, साखर घालून ते फिरवणार आहोत, म्हणून सुरुवातीला थोडंसं जाडसर करा. आता यामध्ये आपण तिखट घालूयात आपल्या चवीनुसार. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही तिखट घाला. त्यानंतर वरून चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यामध्येच वरून आपण थोडीशी साखर घालूयात आणि वर आपण झाकण ठेवून आता हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊयात. ही चटणी करताना शक्यतो ताज्या कढीपत्ताचाच वापर करा, म्हणजे चटणीला अतिशय छान असा स्वाद येतो. शिवाय आपण यात सालीसकट लसूण वापरलेला आहे, त्यामुळे सालीचा एक वेगळाच खमंगपणा आपल्याला या चटणीमध्ये जाणवतो. ही अशा प्रकारची चटणी तुम्ही तयार करून हवाबंद डब्यामध्ये ठेवलात तर 7 ते 8 दिवस आरामात टिकते. ही अशा प्रकारची चटणी तुम्ही पोळी भाकरीबरोबर कोरडी जरी खाल्लात तरी खूप छान लागते किंवा तुम्ही याच्यावर तेलाची धार घालूनसुद्धा खाऊ शकता. पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे फुटाण्याची कोरडी चटणी आपण पाहूयात. त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कारळ आणि जवसाची चटणी या रेसिपीची लिंक देखील दिलेली आहे, ती तुम्ही जरूर पहा.